आपण सप्त चिरंजीव पाहतोय, त्यातलं आज हे शेवटचं पुष्प आहे. परशुरामाबद्दल आपण बोलणार आहोत. नेहमीप्रमाणे श्लोक म्हणून सुरुवात करूया. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. अश्वत्थामा, बळीराजा, वेदव्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य आणि परशुराम असे 7 जण हे सप्त चिरंजीव म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यातले पहिले 6 जण आपण पाहिले. आज आपण परशुराम पाहणार आहोत. सप्तचिरंजीवांच्या जो जीवन हेतूचा विचार केला तर प्रत्येकाने एक आपलं आपलं मूल्य जपलेलं आहे, जीवन मूल्य जपलेलं आहे किंवा जीवननिष्ठा त्याला आपल्याला म्हणता येते. जसं अश्वत्थाम्याची स्वामीनिष्ठा होती, जी दुर्योधनाप्रती होती. बळीराजाची दानशूरता होती. तसंच त्या दोन्ही निष्ठांचा मात्र त्यांनी अतिरेक केला, त्यामुळे ते नाशाला कारणीभूत ठरले. आणि नंतर व्यासांची जर बघितली तर नियती शरणता ज्याला म्हटली जाते ती, हनुमानाची दास्यभक्ती आपल्याला माहिती आहे. ह्या दोघांचा मात्र सगळ्यांनी गौरव केला, कारण त्या चांगल्या गोष्टी असल्यामुळे त्याचा गौरव केला गेला. विभीषणाची न्यायप्रियता आहे, पण त्याच्या बाबतीमध्ये राक्षस कुळातला असून सुद्धा त्याचा आदर केला गेला. पण त्याची धर्माने वागण्याची नीती म्हणा किंवा न्यायप्रियता या 2 गोष्टीमुळे त्याचा आदर केला गेला. राक्षस कुळातला असून सुद्धा आदर केला गेला असं म्हणता येईल आपल्याला. आणि कृपाचार्य कुलगुरू होते, त्यांची कृतज्ञता त्याने दाखवलेली आहे, पण ती अन्यायाच्या बाजूनी थोडीशी असल्यामुळे त्यांना यश आणि अपयश या दोन्ही हिंदोळ्यावर कायम राहावं लागलं. प्रत्येक वेळी यशच मिळालं असं नाही, पण यश आणि अपयश या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांना राहावं लागलं. हे सप्त चिरंजीव जर बघितले तर वृत्ती प्रवृत्ती या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर मनाचं प्रतिनिधित्व करणारे अशी हे लोक आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये अतिरेक हा रसातळालाच नेतो हे आपल्याला ते शिकवतात. आणि निष्काम भक्ती असेल, अनन्य शरणता असेल, न्यायप्रियता असेल, हे सन्मार्गाला नेते. हे आपल्याला त्यांच्या साधारण व्यक्तिमत्वातून शिकायला मिळतं. म्हणून हे सांगण्याचा उहापोह. आज आपण जे बघणार आहोत ते 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करणारा परशुराम जो आहे त्याच्याबद्दल बघणार आहोत. महाविष्णूंनी जे अवतार घेतलेले आहेत वेळोवेळी, त्या अवतारामधला परशुराम हा एकच अवतार असा आहे की जो चिरंजीव आहे. बाकीचे अवतारांचं चिरंजीवित्व नाही आहे, हा एकच अवतार तसा आहे. बरं, या परशुरामाने शास्त्र आणि शस्त्र दोन्ही हातात धारण केलेलं आहे. वेदांचं ज्ञान त्याला आहे आणि पाठीवर धनुष्यबाण सुद्धा आहे. परशुरामाचं शाप आणि बाण याने त्यांनी अत्याचारी लोकांचा संहार केलेला आहे. अशा तऱ्हेने आयुष्यामध्ये ब्रह्मतेज आणि क्षात्रतेज या दोन्हीचा समन्वय साधणारे म्हणजे परशुराम. आता काही अभ्यासक असं म्हणतात चिरंजीवित्वाबद्दल की हे लोक चिरंजीव आहेत म्हणजे काही युगापर्यंत, काही कल्पांतापर्यंत. आपल्या दृष्टीने ते खूप लांबचं आहे आपल्या आयुष्याच्या तुलनेमध्ये. पण हा चिरंजीव होण्याचा त्यांना जो वर मिळालेला असतो तो काही युगापर्यंत, कल्पांतापर्यंत असं जरी असलं तरी देहत्याग हा त्यांना करावाच लागतो. पण त्यांचे जे काही इतर गोष्टी, त्यांचे जे गुण आहेत, जीवनमूल्य आहेत, ती मात्र चिरंतन राहतात. म्हणून त्यांना चिरंजीव म्हटलं गेलेलं आहे. आता परशुरामाच्या बाबतीमध्ये सुद्धा द्रोण पर्वामध्ये, महाभारतामध्ये असं म्हटलेलं आहे की परशुराम हे मन्वंतराच्या शेवटी आपला देह ठेवतील. हे देहरूपाने कदाचित ते नसतील अशा तऱ्हेने, पण मन्वंतर संपल्यानंतर म्हणजे त्या अवधी तो आहे तो खूप मोठा आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये परशुरामाच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेलं पितृ आज्ञेचं पालन हे महत्त्वाचं मानलं जातं. म्हणजे पित्याची आज्ञा पालन करण्यामधला त्याचा आदर्श हा मात्र कायम टिकणारा असणार आहे. त्यामुळे ते त्याचं चिरंजीवित्व या विचारांच्या सहाय्याने पण आपल्याला धरता येतं. विश्वाच्या निर्मितीमध्ये जर आपण बघितलं तर काळ आणि काम असे 2 ज्या गोष्टी आहेत त्याची अगदी विचारपूर्वक आखणी केलेली असते. पण ज्या त्याला काही मर्यादा पण आहेत. काळ आणि काम, काळाच्या प्रमाणे कामना वासना हे तर आहेच आणि कार्य या दोन्हीची आखणी केलेली असते. पण जेव्हा
त्या मर्यादांचं उल्लंघन केलं जातं. जेव्हा धर्माला शैथिल्य येतं, अधर्माची प्रबलता वाढते, त्यावेळेला धर्माला ग्लानी आलं असं आपण म्हणतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत असा श्लोक गीतेमध्ये आहे. ते हे शैथिल्य किंवा ग्लानी जी धर्माला येते, यामध्ये धर्मामध्ये ढोंगीपणा वाढतो, नीतिमत्ता खालावते, उपासना, सदाचरण वगैरे याची सगळ्याची घसरण व्हायला लागते, ढिलाई त्याच्यामध्ये निर्माण होते आणि अधर्म वाढतो. धर्मामधले जे सद्विचार आहेत ते सगळे भ्रष्ट होऊन जातात आणि सात्विक लोकांचा समाज संघटित होण्याच्या ऐवजी जे लोक अधर्माने वागणारे आहेत त्यांचा समाज जास्त संघटित होतो. आत्ताही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे अशा पद्धतीने ह्यालाच धर्माला ग्लानी येणं असं म्हटलं जातं. आणि त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं की मी अवतार घेणार आहे. तसंच भगवंताने पृथ्वीवर जो अवतार घेतला तो परशुरामाचा अवतार घेतलेला आहे आणि तो आवेशावतार आहे. परशुरामाचा जो आहे तो आवेशावतार आहे. अवतार घेताना सुद्धा काही जणांनी अंशावतार घेतलाय, काहींनी आवेशावतार घेतलाय, काहींनी कलावतार घेतलेला आहे, 16 कलांनी पूर्ण वगैरे अशा पद्धतीने, काहींनी पूर्णावतार घेतलेला आहे, काही अंशावतार घेतलेले आहे. असे 5 प्रकारचे अवतार सांगितले जातात. ज्या वेळेला मनुस्मृती लिहिली गेली त्यावेळेला ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यावर त्यांची त्यांची जबाबदारी सोपवलेली होती समाजाच्या दृष्टिकोनातून. पण चातुर्वर्ण्य व्यवस्थेप्रमाणे जर बघितलं तर प्रजेचं दुष्टांपासून संरक्षण करणं, राष्ट्राचं शत्रूपासून संरक्षण करणं ही जी जबाबदारी होती ती क्षत्रियांची होती. पण ती जबाबदारी त्यावेळेला त्यांनी पुरेशी किंवा व्यवस्थितपणे पार पाडली नाही आणि किंबहुना अधिकाधिक वेळ त्यांनी चैनीमध्ये घालवला. त्यावेळेला परमेश्वराला भूमीवरती आवेशावतार घ्यायला लागला, तो म्हणजे परशुराम. म्हणून ती 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली वगैरे जे म्हटलं जातं ते त्यासाठी. खरं जर बघितलं तर हे त्रेतायुग आणि द्वापारयुग या दोन्हीच्या मधल्या काळामध्ये म्हणजे संधी काळ ज्याला आपण म्हणतो, एक युग संपत आलं आणि दुसरं युग सुरू होत आहे. अशा संधिकाळी यांनी अवतार घेतलेला आहे. आणि मग श्रीकृष्णाचं म्हणजे वचन जे होतं की मी हे सगळं पूर्णपणे इथे अवतार घेईन, त्या पद्धतीने त्यांनी अवतार घेतलेला आहे. आणि तो अवतार घेताना त्यांनी म्हणजे भगवान विष्णूचा अवतार आहे, त्यामुळे त्यांनी अवतार घेताना बघितलं की आपल्याला जमदग्नी आणि रेणुका यांच्या घरी आपण जो अवतार घेतला तर तो योग्य ठरेल असं म्हणून त्यांनी तिथे अवतार घेतलेला आहे आणि रेणुका मातेच्या उदरी त्यांनी प्रवेश केलेला आहे. आता ह्या मुलाचा ज्या वेळेला जन्म होतो तेव्हा त्यांनी त्याचं नाव राम ठेवलं, कारण त्यांनाही कल्पना होती की हा आपला पोटी येणारा परमेश्वराचा अवतार आहे, तर ते परमेश्वराचंच एखादं नाव ठेवावं म्हणून त्यांनी त्याचं नाव राम असं ठेवलं. हा राम जो होता त्यांनी 5 वर्ष झाल्यानंतर उपनयन संस्कार करण्याची पद्धत आहे त्याप्रमाणे ती केल्यानंतर मग त्यांनी तपश्चर्येला जायला सुरुवात केली आणि राम शाळीग्राम पर्वतावरती गेला. तिथे त्यांनी तपश्चर्या केली. कश्यप ऋषींनी त्यांना दीक्षा दिली आणि ही सगळी तपश्चर्या बऱ्याच प्रमाणात त्यांनी केल्यानंतर त्यांना यत्वाक असं म्हटलं गेलं. यत्वाक झाली. यत्वाक म्हणजे काय तर संभाषण कौशल्य त्यांनी साध्य केलं आणि वाग्देवीवरती प्रभुत्व मिळवलं, त्याला यत्वाक असं म्हटलं जातं. आणि मग त्यांनी ब्रह्मदेवाकडनं बरीच अस्त्र शस्त्र वगैरे मिळवली. त्याच वेळेला शिवाकडनं पण त्यांनी बरीच शस्त्रास्त्र मिळवली. म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये थोडासा क्षात्रधर्मही त्यांच्यामध्ये होता आणि थोडंसं ब्राह्मतेजही होतं. दोन्हीचा मिलाप म्हणजे परशुराम. त्यामुळे जमदग्नींनी त्यांना त्यावेळेला तेजस्वी असा जो परशु आहे तो त्यांना दिला. आणि या परशुचं वैशिष्ट्य असं की हा परशु आपला पराक्रम म्हणजे जे काही कार्य त्याला सोपवलेलं असेल ते करून परत आपल्या हातामध्ये यायचा. आणि हा जे वरदान आहे ते खरं म्हणजे शिवशंकरांनी त्यांना दिलं होतं की जमदग्नींनी म्हणजे त्याच्याच वडिलांनी त्यांना जो परशु दिलेला आहे तो परशु त्याचं काम झाल्यानंतर पुन्हा तुझ्या हातात येईल आणि हाच परशु तुझं उपलक्षण करेल. म्हणजे त्याच्यामुळेच तू जास्त प्रसिद्ध होशील, तुझं नाव त्या अनुषंगाने ठेवलं जाईल. म्हणून रामाच्या ऐवजी खरं त्यानं राम हे नाव ठेवलं. पुढे भृगुकुलातला म्हणून भार्गव राम पण म्हणतात आणि त्याच्याही पुढे जाऊन त्या परशुमुळे त्याला परशुराम असं नाव पडलं. आणि भार्गव राम किंवा राम याच्यापेक्षा सुद्धा परशुराम
हे नाव जास्त प्रसिद्ध झालं. यांच्या जन्माची कथा थोडीशी वेगळी सांगितली जाते, ती सर्वसाधारणपणे आपल्याला परिचित आहे की कान्यकुब्ज देशाचा राजा गाधी जो होता त्याची पत्नी सत्यवती, आणि सत्यवती आणि रुचिक ऋषी यांचा विवाह झाला. आणि रुचिक ऋषी हे जसे ग्रंथप्रवीण होते त्याप्रमाणे युद्धकलेतही प्रवीण होते, पण स्वभावाने शांत असल्यामुळे फारसं त्यांनी युद्ध वगैरे केल्याच्या कुठे घटना उल्लेख नाही आहे. पण त्या ह्याच्यामध्ये ह्या दोघांचं लग्न झालं आणि त्यांना सत्यवती नावाची मुलगी झाली. गाधी राजाला सत्यवती नावाची मुलगी झाली, तिचं रुचिकांशी लग्न झालं. आणि या रुचिकांना जमदग्नी नावाचा मुलगा झाला, आणि जमदग्नीचा मुलगा म्हणजे परशुराम, अशी ती कुलपरंपरा आहे. तर हा गाधी राजा जो होता त्याची सत्यवती जी मुलगी होती ती अतिशय सुंदर होती, आणि त्यावेळेला रुचिक ऋषी तिच्या प्रेमात पडले, त्यांना ते आकर्षण निर्माण झालं आणि त्यांनी ती मागणी केली की मी हिच्याशी लग्न करू इच्छितो. त्याला असं वाटलं एवढी श्रीमंत राजकन्या ते ऋषींना नको द्यायला, म्हणून त्यांनी आपली एक अट घातली. नाही तरी कसं म्हणायचं, ऋषींना नाही म्हणायचं त्यावेळेला तशी पद्धतही नव्हती. म्हणून त्यांनी सांगितलं की मला पांढरे शुभ्र घोडे हवेत, पण त्याचा एकच कान काळा हवा, कृष्णवर्णांकित कान असलेले सहस्र घोडे. हे नक्की हे देऊ शकणार नाही असं त्यांना वाटलं, पण ते ऋषी होते, त्यांनी वरुणाच्या मदतीने ते मिळवले आणि ते राजाला दिले. आता हे दिल्यामुळं काय झालं, त्याला लग्न करणं भाग होतं, कारण त्यांनी जे मागितलं ते त्याला दिलं गेलं. राजा नकार पण देऊ शकला नाही आणि त्याने तिच्याशी लग्न करून दिलं. म्हणजे रुचिक ऋषी आणि सत्यवती यांचं लग्न झालं. त्यांना पुढे जी मुलगी झाली ती म्हणजे त्यांना जो मुलगा झाला तो म्हणजे जमदग्नी, तो म्हणजे भृगुकुलातला. त्यामुळे हे दोघं जण जमदग्नींचं लग्न झाल्यानंतर मग तेही तिकडे गेले, भृगु ऋषीच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळेला ते आपल्या सुनेला म्हणाले, म्हणजे सत्यवतीला म्हणाले की मी तुझ्यावर प्रसन्न आहे, आता तुला जो काय वर मागायचा आहे तो माग. मुळामध्ये सत्यवतीचा मुलगा जो आहे तो जमदग्नी आणि त्यांचा मुलगा परशुराम आहे. त्यामुळे सत्यवतीने त्यावेळेला वर मागताना असं सांगितलं की मला पुत्र हवा आहे. साधारण बायकांची ती इच्छा असते त्याप्रमाणे ती म्हणते मला पुत्र हवा आहे, पण माझ्याबरोबर माझ्या आईला पण पुत्र दे, तिला पण पुत्र व्हावा अशी माझी इच्छा आहे. म्हणजे गाधी राजाची जी बायको आहे तिला पण पुत्र व्हावा, ती हिची आई आहे. आणि गाधी राजाला पुढे कोणी वारस नव्हता, कारण ही एकटी सत्यवती होती, त्यामुळे त्याला वारस कोणी नव्हता, म्हणून तिने ते मागितलं. साहजिकच भृगु ऋषीने सांगितलं की मी 2 चरू, त्यावेळेला तशी पद्धत होती, त्यांनी मंत्र वगैरे म्हणून 2 चरू तिथे ठेवले आणि सांगितलं अमुक अमुक आंघोळ वगैरे झाल्यावर असं झाल्यावर तुमच्या दोघींचे हे 2 चरू ठेवलेले आहेत, एकाचा हा तुझ्या आईचा आहे आणि हा तुझा आहे असं म्हणून त्यांनी भृगु ऋषीने सांगितलं. आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याचं प्राशन करा किंवा ते खा. चरूमध्ये म्हणजे असं थोडंसं तांदूळासारखा पेज भात असं शिजवलेलं असतं आणि ते खायचं असतं, आणि त्यांनी गर्भधारणा होते वगैरे अशा पद्धतीचं तो सगळा हे आहे. पण हे दोघींनी मान्य केलं, पण ह्या सत्यवतीच्या आईला असं वाटलं की भृगु ऋषींच्या कुळातले हे लोक आहेत, त्यांनी आपल्या सुनेसाठी नक्कीच चांगला चरू काहीतरी तयार केलेला असणार, माझ्यासाठी काय माहिती केलाय की नाही मी, अशी शंका तिला आली. आणि म्हणून ती मुलीला म्हणली की आपण आतला बदल करायची का चरूची. मुलगी म्हणली काही हरकत नाही, त्यांनी दिलंय त्या अर्थी चांगलंच असणार दोन्ही, असं तिचा विश्वास होता. त्यामुळे त्यांनी दोघींनी अदला बदल केली आणि नंतर त्या चरूंची जेव्हा अदला बदल झाली आणि मग तिने सांगायला सुरुवात केली की असं आम्हाला वाटलं, आईला वाटलं, म्हणून म्हटलं तू घेऊन टाक, हा माझा चरू तू घे, तुझा चरू मी घेते, काही फरक पडणार नाही, असं वाटलं म्हणून आम्ही तसं केलं. पण त्यावेळेला भृगु ऋषी म्हणाले की अगं तुला जो पुत्र द्यायचा आहे तो रुचिक म्हणजे, आणि तुला तो पुत्र द्यायचा आहे तो आपल्या ब्राह्मतेजाचा असायला हवा, तो काहीतरी ब्रह्मर्षी वगैरे असा हवा, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. तो चरू मी त्या पद्धतीने निर्माण केलेला आहे आणि ह्यांना क्षात्र तेजाचा हवा. गाधी हा राजा आहे, त्या राजाला क्षत्रिय धारणा असलेला, त्याच्या अंगात ते क्षत्रिय गुण असलेले म्हणजे क्षत्रिय तेजाचा असा तयार करायला हवा. माझ्या मनात, त्यांच्या मनात असं काहीच नव्हतं ना, त्यांनी चांगल्या दृष्टीने केलेलं आणि म्हणून मी त्यांना तसं केलं होतं. आता मात्र असं होईल की तुला जो होईल तो क्षात्र तेजाचा होईल आणि त्यांना जो होईल तो ब्राह्म तेजाचा होईल. ही म्हणली मला क्षात्र तेजाचा नको आहे,
मला नको, कारण माझा मुलगा म्हणजे सगळे वेद बीद असं याच्यामध्ये पारंगत व्हावा, कारण आम्ही दोघं त्या पद्धतीने राहणारे आहोत. तो क्षात्र तेजाचा असून काय उपयोग. तेव्हा ऋषी म्हणले, आता हे परत बदलता येणार नाही, पण आपण एक वर मागून घेऊ त्यांच्याकडनं. आणि मग त्यांनी असं सांगितलं, तुला नाही, तुला जो पुत्र होईल तो तपोनिष्ठ वगैरे होईल, पण त्याला जो पुत्र होईल तो मात्र क्षात्र तेजाचा असेल. त्याच्यात थोडंफार अनुवंशिक DNA जसे येतात त्याप्रमाणे ब्राह्मतेज पण असेल, पण तो क्षात्र तेजाने जास्त प्रसिद्ध होईल. अशा तऱ्हेने हे आहे. त्यामुळे तुझ्या आईच्या उदरामध्ये मात्र ब्रह्मरूपी तपोनिष्ठ असाच गर्भ वाढत राहील, कारण तिने तो चरू घेतलाय. तुला मी फक्त हा एक सवलत म्हणून नातू तुझा तसा होईल असं सांगितलं. आणि तो जो आईच्या पोटी जो गर्भ आला निर्माण झाला होता ते म्हणजे विश्वामित्र. ते तपोनिष्ठ वगैरे अशा पद्धतीचे होते. आणि इथे ह्या दोघांना जो झाला पुत्र झाला तो जमदग्नी, आणि मात्र नातू जो सत्यवतीला झाला तो परशुराम. अशा तऱ्हेने हे सगळी कथा आहे. असं ती माहितीची असेल आपल्या सगळ्यांच्या, पण सांगितलं. या परशुरामाने, आपण परशुरामाचं बघतोय, पुन्हा विषयाकडे वळूया, की या परशुरामाने मात्र शंकराकडनं धनुर्वेद शिकून घेतला आणि कार्तिकेय आणि गणेश यांच्याबरोबर त्यांनी विद्याभ्यास केला. आणि परशुचं जे रहस्य आहे ते गणेशाने त्याला शिकवलेलं आहे परशुरामाला. त्यामुळे तो परशुरामा हा त्याचं रहस्य जाणून घेऊन त्या विद्येमध्ये तो प्रवीण झालेला आहे. त्यामुळे अस्त्र शस्त्र ह्या सगळ्या विद्या परशुरामाला निश्चितपणे अवगत होत्या. शिवशंकरांनी त्याला प्रदक्षिणा घेऊन करायला सांगितली, पृथ्वी प्रदक्षिणा. आणि ती सांगितल्यावरती ते हिमालयामध्ये, म्हणजे पूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा करताना ते हिमालयामध्ये गेले. आणि त्यावेळेला म्हणजे तिथे बरेच हिमनग होते आणि ते म्हणजे त्याचे पर्वतासारखे किंवा असे कडक झालेले. तर त्या ह्याच्यावरती ब्रह्मकुंडातलं पाणी सगळं अडकलेलं होतं. बर्फ झाल्यामुळे त्याला वाहता येत नव्हतं. इथे काय केलं त्यावेळेला, त्यांनी ब्रह्मपुत्रातून जी वाहत होती त्या ब्रह्मपुत्रेचा ओघ त्यांनी आपल्या परशुनी दक्षिणेकडे वळवला. पूर्वेकडे वाहणाऱ्या त्या ब्रह्मपुत्रेचा ओघ त्यांनी परशु तिथे टाकला आणि तिथून तो पूर्णपणे दक्षिणेकडे वळवला. आता ह्या दक्षिणेकडे वळवला म्हणजे भूमातेवरती, तिथे जे काही भूमातेवरती हिमनग तयार झाले होते ती पृथ्वीचीच भाग आहे ना, त्यामुळे भूमाता तिला म्हटलेलं आहे. आणि भूमातेवरती त्यांनी ते खड्ग टाकलं किंवा ते आपला परशु टाकला, म्हणजे तिची हत्या केली असं थोडक्यामध्ये. कारण 3 प्रकारच्या माता आपल्याकडे मानल्या जातात, गोमाता, भूमाता आणि आपली स्वतःची माता. अशा 3 माता दैवत मानली जातात. त्यांनी असं म्हटलेलं आहे की ह्या प्रवाहाला जे त्यांनी मोकळं करण्याकरता म्हणून जो परशु तिथे मारला ती म्हणजे भूमातेची हत्या केली. पण तरीसुद्धा ती हत्या करून ती प्रवाह त्यांनी मोकळा केला, तर ब्रह्मपुत्रेचा प्रवाह मोकळा केला. आणि त्यामुळे सगळी पुढची धरती जी आहे ती पूर्ण सुजलाम सुफलाम झाली. म्हणजे तिने त्या मातेचं पुन्हा पुनरुज्जीवन केलं असा अर्थ काहीतरी अभ्यासकांनी काही लावलेल्या आहे. म्हणजे आधी मातेला मारलं, नंतर मारल्यानंतर तिचं पुनरुज्जीवन केलं, म्हणजे तिला तो तिचा अवतार जो आहे तो तसाच काय. ही जी मांडणी केलेली आहे त्याचा अर्थ कुठेतरी जमदग्नींची पत्नी जी होती रेणुका माता, त्या रेणुका मातेचा वध परशुरामाने केलेला आहे. ही कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 4 मुलांना जेव्हा सांगितलं की सांगूया आपण नंतर. तर हे जे आहे ते 4 जसं त्यांनी आधी आपल्या आईला मारलं आणि पुन्हा वर मागून पुन्हा जिवंत केलं, ही कथा आणि ही कथा याच्यात कुठेतरी साम्य आहे. त्यामुळे ही जमदग्नींची जी कथा आहे ती रूपकात्मक असावी असंही काहींनी मांडणी केलेली आहे. आपल्याला दोन्ही कथा चांगल्या आहेत ऐकायला, की त्या ब्रह्मपुत्रेला त्यांनी दिशा दाखवली आणि सुजलाम सुफलाम केलं. तसंच जमदग्नी ऋषी हे तापट होते वगैरे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि मग त्या रेणुका माता तिथे ते जल आणायला गेली होती आणि ते आणताना तिथे जे गंधर्व आले होते त्यांची सगळी जलक्रीडा तिने पाहिली आणि ती तिथे रेंगाळली वगैरे. अर्थात हे कितपत फरक होतं, कारण रेणुका माता ही अत्यंत पवित्र अशी ही होती. त्यामुळे तिला असं भूल पडणंही कठीण आहे, पण कथा निश्चित अशी सांगितली जाते आणि त्यामुळे जमदग्नींचा क्रोध अनावर झाला. ही कथा सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे फार वर्णन करून सांगण्याची गरज नाही.
पण ज्या वेळेला ती घरी आली त्यावेळेला जमदग्नींनी असं सांगितलं की मोठ्या मुलाला सांगितलं, ते 4 मुलं जी आहेत त्यातलं रुमणवत त्या पहिल्याचं नाव आहे, पण नावांपेक्षा सुद्धा त्या चौघांना त्यांनी सांगितलं की तू मोठ्या मुलाला पहिल्यांदा सांगितलं की तू त्या आईला मारून टाक, मला हे काही पटलेलं नाही आहे. म्हणून तो राग अनावर झाल्यामुळे त्यांनी सांगितलं. तो म्हणाला की ज्या मातेने मला गर्भात वाढवलेलं आहे, स्तनपान दिलेलं आहे, तिला मी मारणार नाही. म्हटल्यावर त्यांनी त्यालाही मारून टाकलं. दुसरा जो आहे तो सुषेण म्हणून आहे. हे 4ही मुलं पण देवांशच आहेत, म्हणजे अंशावतारच आहेत. तर त्यामुळे इथे त्यांनी म्हटलं नाही, माता ही गुरु असते, मी गुरुला मारणार नाही, म्हणून दुसऱ्यांनी नकार दिसला. तिसरा जो आहे तो वसू म्हणून त्याचं नाव आहे, आणि त्यांनी म्हटलं नाही, माझी माता जी आहे ती पापनाशिनी आहे, मी तिचा वध करणार नाही. आणि चौथा जो होता तो विश्वावसू. तर तो म्हणला मातृहत्या करण्यापेक्षा मी देहत्याग करेन. मग त्यांनी त्यालाही मारलं. अशा पद्धतीची पहिल्या 4ही मुलांना मारलं. ही कथा आपल्याला माहितीची आहे. त्यामुळे ते झाल्यानंतर मग परशुराम आले आणि परशुरामांना त्यांनी म्हटलं की तू आईचा वध कर. त्यांनी क्षणाचाही विचार न करता आईचा वध केला. ती खाली पडली, 4ही भाऊ खाली पडलेले आहेत, असं सगळं. आणि मग जमदग्नी ऋषी म्हणाले त्याला, धर्मज्ञ पुत्र, म्हणजे तू माझी धर्माज्ञा पाळलेली आहे, पित्याची आज्ञा पाळावी त्याप्रमाणे तू ती पाळलेली आहेस, आणि पित्याची आज्ञा पालन करून तू हे अवघड काम सुद्धा पटकन करून टाकलं. आता तुझ्या मनात जी काही इच्छा असेल ती मला बोलून दाखव, मी ती करायला तयार आहे, पूर्ण करायला तुझ्या मनातल्या इच्छा मी तयार आहे. असं जेव्हा जमदग्नींनी सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की माझी ही 4ही भावंड आणि आई या सगळ्यांना तुम्ही पुनर्जीवित करा. आणि त्यांना हे काही आठवता कामा नाही की तुम्ही त्यांना मारलाय किंवा मी त्यांना मारलाय. अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं आधी त्यांचा वध केला, मी आईचा वध केला, हे तिला आठवू नये. का आठवू नये? कुठेतरी तिच्या मनात माझ्याविषयी तेज राहू नये. अशा पद्धतीने त्यांनी ते मागणं मागितलं आणि परशुरामांना ते सर्व मागणं त्यांचं पूर्ण केलं जमदग्नींनी. आणि त्यानंतर ते म्हणाले की तू माझी आज्ञा पाळलीस, त्यामुळे आता मी तुला आणखीन एक वर देतो, तो म्हणजे तू कायम चिरंजीव राह. हा चिरंजीवित्वाचा वर त्यांनी तिथे दिलेला आहे. आता हे सगळे ही कथा वगैरे आपल्याला माहिती आहे. क्रोध वाईट आहे हे खरं आहे. जमदग्नींच्या बाबतीमध्ये त्यांनी ही घटना घडल्यावरती क्रोधाला पूर्णपणे तू या आश्रमातून बाहेर जा असं सांगितलेलं आहे. आणि क्रोधाने पण त्यांची आज्ञा मानून तो बाहेर पडलेला आहे. आणि म्हणून त्यांना जितं क्रोध असं नंतर म्हटलेलं आहे. म्हणजे त्याच्यावरती त्यांनी ताबा मिळवलेला नाही, त्यांनी क्रोध पूर्ण बाजूला काढलेला आहे. क्रोध हा वाईट आहे. जमदग्नींनी क्रोधाला पूर्णपणे बाजूला करून टाकलं, आपल्या आश्रमातनं बाहेर काढलं, वृत्तीतनं बाहेर काढलं, अंतरंगातनं बाहेर काढलं. पण क्रोधाचा त्याग करणं तेवढं चांगलं नसतं. क्रोध जर परमेश्वराने निर्माण केलेला आहे तर तो तेवढा आवश्यक असतो काही ठराविक वेळी, त्यामुळे तो गरजेचा पण आहे. पण म्हणून क्रोधावरती त्या क्रोधाचा त्याग करण्यापेक्षा त्याच्यावरती नियंत्रण असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. ते नियंत्रण असणं हे महत्त्वाचं आहे. हे सांगण्याकरता कदाचित ही कथा निर्माण झाली असावी. कारण नंतर ज्या वेळेला सहस्रार्जुनाच्या वेळेला आपण बघतो तेव्हा जमदग्नी ऋषी अगदी शांत होती, ती कामधेनू पळवून नेली वगैरे. त्या कथेच्या वेळेला त्यांनी कुठेही राग दाखवलेला नाही, कारण त्यांनी पूर्ण राग विसर्जित केलेला होता. पण तसंही असून चालत नाही ना. त्यामुळे त्यांनी ह्या पद्धतीने सांगितलेलं आहे. मातेला मारलं म्हणून परशुरामांना माता हत्यारा किंवा आत्महत्यारा असं म्हटलं जातं. पण शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे, पिता जिवंत असेपर्यंत त्याची आज्ञा पाळावी हे सांगितलेलं आहे. आणि त्यात ते दिवंगत झाल्यानंतर त्यांचं पिंडदान करावं, प्रतिवर्षी अन्नदान करावं, ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि परशुरामांनी पितृआज्ञेचं पालन केलं. खरं त्यालाही काही आईला मारायचं होतं वगैरे असं नव्हतं, आणि त्याच्या 4ही भावांनाही आईला मारायचं नव्हतं. त्यांनी फक्त कारणं दिली, त्यांनी काहीही कारणं न देता पितृआज्ञा पाळली, एवढाच त्यातला फरक आहे. पण हे मागताना त्यांनी स्वतःसाठी काहीही मागितलं नाही, म्हणजे आई आणि भाऊ जिवंत व्हावे हेच मागितले. त्यामुळे आणखीन एक पराक्रमाची परशुरामाच्या गोष्ट सांगितली जाते, म्हणजे मी आत्ता उल्लेख केला ती सहस्रार्जुन ज्याला म्हटलं जातं. त्यांनी ती कामधेनू जेव्हा पळवून नेली होती, ती कथा परिचित आहे, फार रंगवून न सांगता आपण त्याच्या पुढे जाऊ. ही कामधेनू जी आहे ती स्वर्गातून ह्या जमदग्नी ऋषींना मिळालेली होती. आणि तोपर्यंत त्यांनी क्रोधाचा पूर्ण त्याग केलेला होता.
आता त्याच्यासाठी त्या सहस्रार्जुन तिथे आला, मग त्यांना जेवायला घातलं वगैरे वगैरे, हे सगळी कथा माहिती आहे आपल्याला. पण ती जी गाय आहे, कामधेनू जी आहे, ती कामना पूर्ण करणारी आहे. जी तुम्ही कामना कराल, चिंतलेली जी गोष्ट असेल ती मनामध्ये, ती पूर्ण करणारी अशी ती गाय म्हणून तिला कामधेनू असं म्हटलेलं आहे. स्वर्गामध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गायी आहेत. म्हणजे कामधेनू आहे, सुरभी आहे, नंदिनी आहे, ही नावं आपण ऐकली असतील. पण त्यांचं प्रत्येकाचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे. म्हणून त्या त्या गायींची सेवा करून ऋषीमुनींनी त्यांना आपल्या कार्यासाठी म्हणजे सत्कार्यासाठी आणलं होतं. पण सहस्रार्जुनाला मात्र ती आपल्या सगळ्या कामना पूर्ण करण्यासाठी, सैन्य निर्माण करण्यासाठी अशी सवय होती. आणि त्यांनी बघितलं, ज्या वेळेला त्या कामधेनूला ओढून न्यायला सुरुवात केली त्यावेळेला तिने तिच्यातनं सुद्धा काही सैन्य निर्माण केलं. आणि त्याच्याबरोबर सुद्धा या सहस्रार्जुनाचं, ज्याला कार्तवीर्य असंही म्हणतात, तर त्या म्हणजे दोघंही एकच ना, कार्तवीर्य आणि सहस्रार्जुन. तर त्यामुळे त्यांना ते सगळं सैन्य त्याच्या सैन्यावरती गेलं. पण नंतर मात्र कार्तवीर्याने काय केलं, त्या गाईला ओढत ओढत न्यायला सुरुवात केली की नाही, तुला माझ्या इथेच यायला पाहिजे, मी तुला कसंही झालं तरी मी राजा आहे, मी कुठेतरी हा अहंकार त्याच्यामध्ये निर्माण झाला. आणि त्यावेळेला जमदग्नी ऋषींनी त्याला समजावून सांगितलं, राग आलेला नाही आहे. त्यांनी अशा वेळेला थोडासा राग असणं पण आवश्यक होतं, पण तो त्यावेळेला आलेला नाही. त्यांनी तो क्रोध सोडून गेलेला आहे. त्यामुळं मग त्यांनी असं म्हटलं, अरे हे तू करतोयस हे बरोबर करत नाही. ती कामधेनू माझ्या आश्रमामध्ये कोणी येतील जातील त्या लोकांसाठी मी ती घेतलेली आहे मागून, तू तिला नेऊ नको. पण त्यांनी काही ते ऐकलं नाही. इतकंच काय, पण त्या गाईला जेव्हा ओढत नेलं त्यावेळेला त्या कामधेनूने सुद्धा म्हटलं की तुम्हाला हे राग येत नाही का, की हा मला ओढत ओढत नेतोय, मी आज इतके वर्ष तुमची सेवा करते, तुम्ही इतके शांत कसे बसू शकता. पण ते त्याच्यावर काहीही बोलले नाहीत आणि त्यांनी सहस्रार्जुनाने त्याला नेलेलं आहे. पुढे सहस्रार्जुनांच्या मुलांनी, म्हणजे परशुराम त्या सहस्रार्जुनाबद्दल बरोबर युद्ध करायला गेले, ती कामधेनू सोडवून आणण्यासाठी गेलेले आहेत परशुराम. आणि त्या दोघांमध्ये भयंकर घनघोर युद्ध झालंय. आणि घनघोर युद्ध झालं, दोघंही दत्ताचे भक्त आहेत, म्हणजे दोघांनाही दत्ताचा आशीर्वाद आहे. पण ह्या दोघांमध्ये एवढं म्हणजे युद्ध झालं, त्याचं वर्णन आत्ता करत बसत नाही. वर्णन फक्त एक सांगते की परशुरामाकडे 17 औक्षिणी सैन्य होतं परशुरामाकडे. कारण तो क्षात्र तेजाचा स्वतः होता, तो एकटाच त्याला पुरेसा होता. पण तरी सुद्धा एवढं सैन्य होतं. आपण गीतेमध्ये वाचतो 18 औक्षिणी सैन्य. पण ते कौरव आणि पांडव या दोघांमध्ये मिळून होतं, याचं एकट्याचं तेवढं सैन्य होतं. म्हणजे केवढं घनघोर युद्ध झालेलं असेल. पण त्याच्याबरोबर युद्ध करणं हे त्या परशुरामाचा हेतू नव्हता. त्याने गाईला सोडवून आणणं हा हेतू होता. आणि त्याचबरोबर सहस्रार्जुनामध्ये जो अहंकार होता, त्यांनी केलेला जो अन्याय होता, त्यांनी केलेला जो अधर्म होता, ऋषींच्याकडची गाय पळवून नेण्याचा, या सगळ्याचा कुठेतरी बंदोबस्त झाला पाहिजे, म्हणून त्यांनी युद्ध केलं होतं. परशुरामाने अशी विनस्वार्थ युद्ध क्षात्र तेजय म्हणून केलेली नाही. हा सहस्रार्जुनाच्या मुलांनी नंतर असं म्हटलेलं आहे की 21 वार करून या आपल्या वडिलांचा बदला घेण्यासाठी जमदग्नींवरती 21 वार केली. काहींनी असं म्हटलं सहस्रार्जुनाने केली, तर काहींनी म्हटलं त्यांच्या मुलांनी केले, सहस्रार्जुनाच्या मुलांनी. तर तसे 21 वेळा त्याने वार केला. आणि तसंच रेणुका मातेने ते सगळं करत असताना 21 वेळा आपली छाती बडवून घेतली की ते ऋषी आता मृतप्राय होत आहेत वगैरे हे समजून. असं 21 वेळा आलेलं असल्यामुळे असंही म्हणतात की परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. म्हणजे का केली, तर हे 21 सांगितलंय म्हणून. पण आपण म्हणतो की नाही की बराच वेळा तुला 1000दा सांगितलं, समजत नाही का, मोजलंय का आपण कधी की 1000 वेळा खरंच सांगितलं का, नाही ना. तसं 21 वेळा असं त्याच्यामध्ये आलं असावं असं काही जण म्हणतात. ते त्यामुळे हेही पटतं. कशा दृष्टीने पटतं की 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करायची काय गरज होती. एकदा केली, पूर्ण क्षत्रिय पूर्णपणे सगळे नष्ट केले असं गृहीत धरून चाला की एकदा युद्ध त्याने ठरवलं होतं की यांना ठेवायचंच नाही एक सुद्धा क्षत्रिय. जर एकही क्षत्रिय राहिला नाही तर पुढची पिढी निर्माणच होणार नाही. मग 21 वेळा करायचं काय गरज होती.
एकदा केली तर तीच कथा आहे ना. म्हणजे आपल्या दृष्टीने प्रॅक्टिकल विचार केला तर. त्यामुळे हे 21 वेळा वगैरे असं नाही आहे, असं काहींनी म्हटलंय. पण त्यांनी काय केलं तर त्यांनी बऱ्याच वेळा युद्ध केलेली आहेत आणि बऱ्याच वेळा क्षत्रियांना मारलेलं आहे. खरं जर पाहिलं तर द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कर्ण हे क्षत्रिय आहेत, पण ते त्याचे शिष्य आहेत आणि ते आहेत ना महाभारतापर्यंत. म्हणजे त्यांनी निक्षत्रिय केलेली नाही आहे. त्यांनी कुणाला मारलं तर ज्यांनी अधर्मी जे लोक आहेत क्षत्रियांमधले त्यांना मारलेले आहेत. आणि मग त्यांनी अधर्मानी जे वागलेले आहेत त्यांना मारलेले आहेत. आणि आपल्या धर्मामध्ये 5 ठिकाणी अधर्म सांगितलेला आहे, 5 प्रकारचे अधर्म सांगितलेले आहेत. म्हणजे विधर्म जो धर्माला बाधक आहे त्याला विधर्म असं म्हणतात. त्या विधर्माचं आचरण करणारे जे क्षत्रिय होते त्यांना मारलेले आहे. परधर्म म्हणजे कर्तव्यच्युत झालेले आणि ज्यांनी दुसऱ्याचा धर्म स्वीकारले असे जे क्षत्रिय होते त्यांना मारलेले. आभास हा एक भाग सांगितलेला आहे. म्हणजे वर्णाश्रम सोडून केवळ स्वतःची इच्छा म्हणून वाटेल तसे जे क्षत्रिय म्हणजे त्यावेळेला वागलेले आहेत, अशा तऱ्हेने त्या क्षत्रियांचा नाश केलेला आहे. कारण अशी माणसं मग धर्मालाही नावं ठेवतात, समाजाचं अनहित करतात, जातीय भांडणं लावून देतात आणि जे प्रस्थापित आहेत त्यांना उद्ध्वस्त करतात. अशी जी लोकं आहेत त्यांना छल करणारे जे म्हटलं जातं तेही आहेत, त्यांनाही त्यांनी मारलेलं आहे. म्हणजे आपल्याला धर्माचा पाहिजे तसा अर्थ लावायचा अशी जी माणसं आहेत, असे जे क्षत्रिय आहेत त्यांना त्यांनी मारलेलं आहे. आणि उपधर्म म्हणजे दांभिकपणाने की मी तुम्हाला वाचवतो. कारण क्षत्रियाचं कर्तव्य काय आहे? प्रजेचं रक्षण करणं, राष्ट्राचं रक्षण करणं. पण कुठेही फूट पाडणं असं त्याचं कर्तव्य नाही. पण इथे हे क्षत्रिय जे काही लोक असे होते, आता शिशुपालाचा वध श्रीकृष्णाने केला की नाही, म्हणजे तोही क्षत्रियच आहे. त्यामुळे पण तिथे मारणं आवश्यक होतं अशा लोकांना. दांभिक पाखंडी असे जे क्षत्रिय होते की मी क्षत्रिय आहे तुझं संरक्षण करतो असं म्हणायचं आणि त्यालाच मारायचं. अशा पद्धतीने जे पाखंडी त्याला उपधर्म असं म्हटलेलं आहे. असे हे विधर्म, परधर्म, आभास, उपधर्म आणि छल अशा पद्धतीचे 5 धर्म जे आहेत त्याच्या विरुद्ध वागणारे जे अपधर्म म्हटलं जातं किंवा अधर्म म्हटलं जातं अशा क्षत्रिय लोकांना त्यांनी मारलं. आणि ते बऱ्याच वेळा त्याने मारावं लागलं. त्यामुळे हा जो त्याला संघर्ष करावा लागला तो त्यांनी बऱ्याच वेळा केला. आणि तशा तऱ्हेने क्षत्रियांना मारलं. मग ते मालवचे असू दे, कंबोजचे असू दे, सौराष्ट्रातले असू दे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जे वेगवेगळे क्षत्रिय होते त्यांना वेगवेगळ्या वेळेला मारलं. मग ते 21 झालं की 21 वेळा पृथ्वी अशी केली. अशा तऱ्हेने मतं मांडलेली आहेत. पण आता ह्याच्यामध्ये परशुरामांनी जो संघर्ष केला ते क्षत्रियांऐवजी त्यांनी असं म्हटलं क्षत करणारे जे होते त्यांना त्यांनी मारलेलं आहे. क्षत्रिय आणि क्षत हा फरक त्यांनी तिथे सांगितलेला आहे काही लोकांनी. की क्षत्रिय म्हणजे हे संरक्षण करणारे वगैरे आता आपण बघितलं तसं समाजामध्ये काही कारणामुळे काही वेळेला काय होतं की आपलं प्राबल्य वाढलं, प्रभाव वाढला, प्रबळता आली की त्या समाजावर आघात करण्याची वृत्ती पण वाढायला लागते. माझंच सगळं राज्य आहे अशा पद्धतीने सगळ्यांवर अत्याचार करण्याची प्रवृत्ती वाढते आणि सगळ्यांवरती वर्चस्व गाजवण्याची पद्धत वाढते. आणि हे जे आघात आहेत किंवा हे जे वर्चस्व वाढवणं आहे, ज्याच्यावरती अत्याचार केले जातात, ते जे अत्याचार करणं आहे, अशी वृत्ती काही वेळेला टाळता येत नाही. अशा सगळ्या समाजाचं त्या आघातांपासून रक्षण करणं हे क्षत्रियांचं काम आहे. पण जे आघात करतात असे जे क्षत्रिय असतात त्यांना क्षत असं, क्षती पोचवणारे, समाजाला क्षती पोचवणारे, समाजाचं नुकसान करणारे, समाजामध्ये दुफळी करणारे असे जे आहेत त्यांना जे मारलंय त्यांना त्या क्षत लोकांना मारलेला तो हा परशुराम. म्हणून त्यांनी क्षत्रियांना मारलं. पण कोणत्या क्षत्रियांना मारलं हा विचार आपण दूर ठेवतो आणि वेगळ्याच पद्धतीने त्याचा आपण विचार करतो. खरं म्हणजे तशा पद्धतीने त्यांनी परशुरामाने वार केलेले नाही, कुणावरती आघात केलेले नाही, पण चांगल्यासाठी त्यांनी मात्र मारलेलं आहे, समाजाच्या हितासाठी मारलेलं आहे. उलट प्रजेला एकत्र घेऊन त्याचं संघटन पण त्यांनी केलेलं आहे. कोणत्याही राजावरती बेधडक असं त्यांनी कधीही युद्ध पुकारलेलं नाही. कारण मुळात परशुरामाच्या परशुची एवढी सगळ्यांना भीती होती
की प्रत्येक जण कोणी तो आपल्या इथे आलाय म्हटल्यावर आधी त्याची पाद्यपूजा करा, त्याला शरण जा, म्हणजे प्रश्न मिटला. अशा पद्धतीने त्याला शरण जात होते. त्यांनी केलेला दुष्टांचा संहार होता आणि भगवंतांनी त्यासाठी तो आवेशावतार घेतलेला होता. यदा यदा हे धर्मस्य यासाठी घेतलेलाच तो अवतार आहे. जमदग्नींचा मृत्यू झाला वगैरे आत्ता आपण बोलणं झालं, म्हणजे ते त्यांना तिथे नंतर त्याबरोबर रेणुका माता जी होती ती पण सती जायला निघाली वगैरे असं सगळं आहे. आणि मग ते क्षेत्र ज्यांनी ते ठरवलं होतं अंत्यविधी कुठे करायचा वगैरे, ते दत्तात्रयांनी सांगितलं की तुम्ही माहूर क्षेत्री ते सगळं करा, तो अंत्यविधी वगैरे करा. आणि प्रत्यक्ष दत्ताचा भक्त असल्यामुळे प्रत्यक्ष दत्तात्रय किंवा श्री दत्त ज्याला आपण म्हणतो ते तिथे उपस्थित झाले आणि त्यांनी तो सगळा अंत्यविधी सांगितला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण अंत्यविधी ह्या जमदग्नींनी तिथे परिपूर्णरित्या केलेला आहे, परशुरामांनी जमदग्नींचा. त्यामुळे रेणुका मातानंतर सती गेलेल्या आहेत. आपण जी 3.5 पीठं जी म्हणतो त्यातलं तुळजापूरचं एक पीठ आपण म्हणतो, माहूरची माता हे दुसरं रेणुका मातेचं आहे आणि तिसरं आहे ते कोल्हापूरची महालक्ष्मी तिचं. अशी 3 पीठं आणि 3.5 पीठ म्हणजे चतुश्रुंगी नाही, सप्तशृंगीचं असं. आणि आणखीन एक नाव तिला दिलं गेलं परशुरामांच्यामुळे, कारण परशुराम हे अत्यंत वीर पुरुष होते, क्षत्रिय तेजाने वीर पुरुष होते, त्यामुळे हिला एकवीरा असं पण नाव पडलेलं आहे. आणि त्यावर म्हणजे रेणुका मातेचंच ते स्थान आहे. आपल्या इथे पुण्याच्या जवळ मावळ तालुक्यामध्ये असं ते येतं. तर त्यामुळे इथे जवळच आहे, सहज जाता जाता आठवलं म्हणून सांगितलं. बरं असू दे. आता ह्या परशुरामाच्या बाबतीमध्ये तर अत्यंत त्याला म्हणजे आई गेल्यानंतर सती गेल्यानंतर खूप वाईट वाटलं आणि अतिशय तो म्हणजे आईच्यामुळे शोकाकुल झाला. आणि त्यावेळेला दत्तात्रयाने त्यांचं सांत्वन केलेलं आहे. आणि त्यामुळे रामा तू शोक करू नको, दत्तात्रयाने त्याला सांगितलं परशुरामा तू शोक करू नको, आई तुला नक्की परत भेटेल, मी तुला वचन देतो. ते म्हटल्यावर त्याने सगळी उत्तरक्रिया त्याची पूर्ण केली वगैरे आणि ते सगळं झाल्यानंतर त्यांना काही राहावे ना शेवटी आणि त्यांनी आईची आठवण काढली. तुला आठवण झाली की दर्शन होईल असं सांगितलं असल्यामुळे आईची आठवण त्यांनी काढली आणि त्यामुळे ते अधीर झाले आईला भेटायला. आणि आई पण पटकन म्हणजे काय रे बाळा असं तिन्ही म्हटलं आणि ते त्यांनी ऐकलं. आणि त्यावेळेला बघितलं तर रेणुका मातेचं फक्त मुख जे आहे ते मुख फक्त बाहेर आलं, तिचं पूर्ण शरीर बाहेर आलं नाही. आणि ते माहूरच्या ठिकाणी आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्या तांदळा त्याला म्हणतात, त्या फक्त जे मुख असतं त्याला तांदळा म्हणतात. त्या तांदळाची तिथे पूजा केली जाते, तिथे ती प्रत्यक्ष त्यावेळेला प्रगट पण झालेली आहे. त्या शिरोभागाची म्हणजे तांदळा म्हणजे कळलं असेल आपल्याला तर तसं. आता ह्या सगळ्याच्यात यल्लम्मा देवी हे पण तिचं एक रूप आहे असं त्या रेणुका महात्म्यामध्ये सांगितलेलं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आपण त्याच्याकडे न वळता पुन्हा आपण परशुरामाकडे येऊया. की परशुरामाच्या बाबतीत मी असं म्हटलं की तो क्षत्रियांना मारणारा नक्कीच नव्हता, ज्या अधर्मी होते त्यांना मारणारा होता. आपण जर बघितलं तर कर्ण, सूतपुत्र कर्ण ज्याला म्हटलं जातं, तो गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म हे तीनही त्याचे शिष्य होते परशुरामाचे. आता कर्ण तर परशुरामाचा अगदी प्रिय शिष्य म्हणतात तसा होता. कर्णाने धनुर्विद्या जी आहे ती द्रोणाचार्यांकडनं शिकली, आपण बघितलं होतं मागच्या याच्यामध्ये. पण त्यांनी ब्रह्मास्त्र शिकवायला मात्र त्याला नकार दिला होता. आणि त्यामुळे तो महेंद्र पर्वतावरती असणारे जे परशुराम आहेत त्यांच्याकडे गेला आणि त्यांना असं म्हणाला की मी भृगुवंशीय ब्राह्मणच आहे, तुम्ही मला ही विद्या शिकवा. भृगुवंशीय ब्राह्मण म्हटल्यावरती त्यांना त्याच्याबद्दल प्रेम निर्माण झालं आणि अतिशय तो शिष्य या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे खूप छान रीतीने त्यांनी सेवा वगैरे केलेली आहे. आणि मग तो त्यांच्याकडनं ती विद्या शिकला, ब्रह्मास्त्र शिकला. आणि असंच एकदा अरण्यात जात असताना दोघं जण चालले होते. परशुराम खूप थकले होते. ते म्हणले मला आता झोपावं असं वाटतंय, थोडीशी एक झोप घ्यावी, तर मी आता झोपतो. त्यावेळेला त्यांनी त्याची मांडी दिली आणि मांडीवरती तुम्ही माझ्या झोपा, तुम्हाला त्रास होणार नाही म्हणून कर्णाने त्यांना आपल्या मांडीवरती घेतलं आणि मांडीवरती डोकं ठेवून तिथे ते झोपले. त्यांना अगदी गाढ झोप लागली. पण नंतर त्यांनी बघितलं की काहीतरी ओलं ओलं लागायला लागलं. त्यावेळेला ते उठले आणि ते म्हणाले काय झालं काही कळत नाहीये. तो म्हणाला अहो नाही, तुम्ही शांतपणे झोपा, काही झालेलं नाही. त्या एका किड्याने
खालून जाऊन पूर्णपणे कर्णाची मांडी अशी पोखरून काढली होती. त्या रक्ताचं सगळं वाहत होतं. त्या रक्ताचा ओलावा त्यांना लागला आणि तेव्हा ते जागे झाले आणि त्यांच्या लक्षात आलं एखाद्या ब्राह्मणासाठी हे योग्य नाही. हे जे आहे एवढी सहनशक्ती क्षत्रियामध्येच असू शकते, दुसऱ्या कोणामध्ये नाही. त्यामुळे त्यांनी त्याला पुन्हा विचारलं की तू नक्की कोण आहेस? तेव्हा त्यांनी सांगितलं मी सूतपुत्र आहे. हे सूतपुत्र आहे असं म्हटल्याबरोबर ते चिडले, कारण शाप आणि बाण याच्या जोरावर त्यांनी सगळ्यांना आपल्या ताब्यामध्ये ठेवलं, चांगल्या अर्थाने मी म्हणते. पण मग त्यांनी असं म्हटलं की तू नक्की क्षत्रिय होतास, तू मला का सांगितलं की मी ह्या भृगुकुलातला ब्राह्मण आहे म्हणून तू मला सांगितलं, म्हणून मी तुला ही विद्या शिकवली. तू सूतपुत्र आहेस हे तू मला आधी सांगितलं नाहीस, आता मी तुला शाप देतो. आणि म्हणून त्याला शाप दिला की ब्रह्मास्त्र विद्या जे ती युद्धात तुला ऐन वेळी त्याचा विसर पडेल, जिथे तुला ती वापरायची होईल तिथे तुझा त्याचा विसर पडून जाईल असं सांगितलं. गंगापुत्र भीष्म यांच्याबद्दलही आपल्याला माहिती आहे की त्यांचंही चरित्र आपण महाभारतामधनं बघितलेलं आहे. विचित्र वीर्याला सिंहासनावर बसवल्यावर ते अंबालिका यांच्याबरोबर म्हणजे विचित्र वीर्यासाठी पत्नी बघायची, तर त्यावेळेला या काशीराजांनी आधीच स्वयंवर सांगितलं होतं, अंबालिका आणि अंबिका या तिघांचं. तर त्या ह्याच्यामध्ये भीष्माचार्य गेले आणि त्यांनी ते त्या तिघींना जिंकून आणलं. ही कथा सगळ्यांना सर्वसाधारण परिचित आहे. आणि त्यावेळेला अंबा मात्र असं म्हणाले की मला शाल्व राजाच्या मी आणि एकमेकांना वरलेलं आहे खरं म्हणजे मनाने. तेव्हा त्याच्यावरती भीष्म म्हणले मी तुला परत देतो, मला काही प्रश्न नाही आहे, कारण काय तू जर त्याच्यावरती मनाने वरलं असेल तर तू दुसरं नको म्हणून ते द्यायला गेले. पण शाल्वांनी त्यावेळेला नकार दिला आणि मग असं झालं की इकडचंही नाही आणि तिकडचंही नाही, अशा दोन्ही ठिकाणी ती मध्येच राहिल्यानंतर तिला प्रचंड राग आला या गोष्टीचा. बरं जिंकून तुम्ही आणल्या, तुम्ही माझ्याशी लग्न करताय का, तरी मला चालणार आहे. ते म्हणजे मी नाही करणार, कारण मी भीष्म प्रतिज्ञा आपल्याला माहिती आहे, त्यामुळे तेही तयार नव्हते. आणि मग हे सगळं झाल्यावरती अंबा परशुरामांकडे गेलेली. परशुरामांचा हा शिष्य आहे आणि त्यामुळे अंबा तिकडे गेलेली आहे भीष्मांच्याबद्दल तक्रार करायला. आणि ती म्हणली मला भीष्मांना चांगला धडा शिकवायचा आहे, मला त्यांचा बदला घ्यायचा आहे. तेव्हा परशुराम तिला म्हणतात अगं काही तुम्ही त्यांच्याशी युद्ध करा आणि त्यांना एक धडा शिकवा. तर ते म्हणतात गरजच नाही आहे युद्ध करायची, तर ते माझे शिष्य आहेत, मी त्यांना सांगितलं तुला शाल्वाकडे नेऊन सोड तर ते सोडतील. आणि मी म्हणे उगीच शस्त्र उचलत नाही, मी फक्त स्त्रीच्यासाठी ब्रह्मज्ञ ब्राह्मणांसाठी आणि अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी फक्त शस्त्र उचलतो. तेव्हा ती म्हणते की शाल्वानेही मला नाही म्हटलं आणि भीष्मही माझ्याशी लग्न करायला तयार नाही, तिसऱ्याच माणसाशी मी का लग्न करू, त्यामुळे मला त्यांचा बदला घ्यायचाच आहे असं म्हटल्यावर भीष्मांशी सुद्धा परशुरामाने युद्ध केलेलं आहे. भीष्मही तेवढ्याच ताकदीचे आणि परशुरामही तेवढ्याच ताकदीचे असं आपण म्हणूया. पण त्याहीपेक्षा ते दोघं जण गुरु शिष्य होते आणि गुरु शिष्यांमध्ये त्याही वेळेला युद्ध झालेलं आहे, जसं अर्जुनाचं आपण महाभारतामध्ये बघतो. आणि त्यावेळेला भीष्मांच्या मनामध्ये असं आलं की धिक्कार असो माझ्या या शिक्षणाचा, माझ्या या क्षत्रियत्वाचा, की मला धर्ममूर्ती असलेल्या अशा माझ्या ब्रह्मज्ञ गुरूंबरोबर युद्ध करावं लागतं. त्यांनाही त्यावेळेला तसंच वाटलं होतं. म्हणजे भीष्माचार्यांनी सुद्धा अर्जुनाची अवस्था त्यावेळेला निश्चित जाणली असणार, कारण त्यांच्या बाबतीत हा प्रसंग घडून गेलेला होता. भीष्मांनी नंतर मंत्र वगैरे म्हणून प्रस्वापास्त्र असं जे म्हटलं जातं, अतिशय घोर असं अस्त्र जे आहे ते आपल्या हातात काढलं. त्यावेळेला मात्र नारद तिथे आले आणि म्हणले तू हे सोडू नको, ते तुझे गुरु आहेत हे लक्षात ठेव, तू उगीच पापाचा धनी होशील, तू हे शस्त्र मात्र ठेव, त्यांच्यावर चालवू नको, ते बाजूला ठेव. म्हणून त्याने ते बाजूलाही ठेवलं. पण क्षत्रियांनी निकराने युद्ध करायलाच पाहिजे, पाठ फिरवून जायचं नाही, हे धर्मयुद्ध आहे, हे धर्मानुसार योग्य आहे, म्हणून मला त्यांच्याशी युद्ध करणं भाग आहे. म्हणून त्यांनी परशुरामाशी युद्ध केलं आणि ते दोघांनीही धर्मानुसारच धर्मयुद्ध केलं. पण शेवटी नारद मुनी आले, पुन्हा ते अष्टवसू आले, सगळ्यांनी भीष्माचार्यांना उपदेश केला की परशुरामांना थांबवणं अवघड आहे, पण तुला आम्ही थांबवू शकतो. पण त्यांनी सांगितलं नाही, मी पण थांबणार नाही. आणि हे सगळं झाल्यावरती मग परशुराम तिथे आले आणि परशुराम म्हणजे तिथे ते युद्ध चाललं होतं, ते म्हणले थांब भीष्मा, मला मान्य आहे की तू माझा शिष्य असलास तरी तू तेवढाच युद्धकलेमध्ये प्रवीण आहे, क्षत्रिय आहे,
म्हणजे क्षत्रियांचा त्यांना अभिमान पण होता. आणि म्हणून हे युद्ध मी थांबवतो. आणि मग त्यांनी अंबिकेला त्या अंबाला सांगितलं की तू यांची क्षमा माग, कारण हे युद्ध वगैरे काही कारण नाही आहे खरं याचं, तर त्यामुळे तू पूर्णपणे त्यांना शरणागत जा. पण ती पण तेवढीच होती की ती म्हणली मी शरणागत जाणार नाही, मला दुसरा काही उपाय मिळाला तर मी बघते, असं म्हणून तिने शंकराची उपासना करायला सुरुवात केली. आणि पुढचा भाग आपल्याला महाभारतात पाहायला मिळतो. शिखंडी म्हणून ती पुन्हा तिथे आलेली आहे आणि ह्या दोघांमध्ये युद्ध असताना त्यांच्या मृत्यूला म्हणजे ती कारणीभूत ठरलेली आहे शिखंडी या अवस्थेमध्ये किंवा त्या भागामध्ये. आता इथे द्रोणाचार्य सुद्धा त्यांचे शिष्यच होते आणि तेही याच पद्धतीने निष्णात होते. म्हणजे कर्ण काय, द्रोणाचार्य काय, भीष्माचार्य काय, हे सगळे महाभारतामधलेच तिघजण त्यांचे शिष्य होते. परशुराम ही महाभारत कालामध्ये पण होते. त्यामुळे ते म्हणजे जसे त्रेतायुगात होते तसे द्वापार युगात पण होते, असं सांगण्याचा उद्देश तो आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये महाभारतीय युद्धामध्ये मात्र हे तिघजण क्षत्रिय म्हणून लढलेले आहेत, पण अन्यायाच्या बाजूने लढलेत, हा फरक मोठा आहे परशुरामांच्यात आणि त्यांच्यामध्ये. असो, पण ज्या वेळेला राज्यसत्ता जी असते ती अनिर्बंध वागते, त्यावेळेला राजाला धर्मदंड करावाच लागतो. आणि तो राजाला जो धर्मदंड केला जातो तो ब्राह्मतेजाने केला जातो. म्हणून ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज एकत्र आले तर संस्कृती पुढे जाते. आजकाल त्याचाच प्रश्न आलेला आहे. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिले. तसं होऊ नये, नाहीतर भारताची जी संस्कृती आहे ती चांगल्या पद्धतीने जोपासली गेली असती. पण आता हल्ली वेगळ्याच तेवढ्याच ताकदीची लोकच राहिली नाही की जे मनुस्मृती समजू शकतील आणि ते सहजपणे मनुस्मृती जाळून टाकतात. त्याच्यात काय लिहिलंय ते वाचत पण नाही आणि जाळून टाकतात. हे चुकीचं आहे खरं म्हणजे. क्षात्रतेज आणि धर्मतेज म्हणजे ब्राह्मतेज हे एकत्रच यायला पाहिजे. त्यावेळेला योग्य रीतीने असे लढा दिला जातो आणि तो देश किंवा राष्ट्र प्रगट म्हणजे प्रबळ ठरतं. तसं हो भारत राष्ट्र ही इच्छा आपण इथे व्यक्त करू आणि पुढे जाऊ. विश्वकर्म्यांनी 2 प्रकारची हे तयार केली होती, शक्तिशाली अशी धनुष्य तयार केली होती विश्वकर्म्यांनी. त्यातलं एक त्यांनी शिवाला दिलं ते शिवधनुष्य आणि एक वैष्णव जे विष्णूला दिलं होतं. अशी त्यांनी त्या दोघांना ती धनुष्य दिली होती. तर त्यातलं कोणतं प्रभावी कोणतं श्रेष्ठ हे तिथेही तसं झालं होतं. आणि त्याप्रमाणे त्या दोघांमध्ये युद्ध झालं, शिव आणि विष्णू यांच्यामध्ये. आणि हे युद्ध झाल्यानंतर मग त्यामध्ये शिवांचा पराभव झाला असं म्हटलेलं आहे तिथे. आणि मग विश्वकर्म्याने जे दुसरं धनुष्य होतं म्हणजे विदेही राजाला, त्यावेळेचं म्हणजे जनकाच्याही आधीचे जे राजे होते ते देवराज म्हणून होते, त्यांना ते दिलं. शिवाचं जे धनुष्य होतं पराजय झाल्यानंतर त्यांना दिलेलं आहे. आणि ते दिल्यानंतर ते शिवधनुष्य जनकाकडे आलं. आणि मग ते जनकाचं शिवधनुष्य जे होतं, सीता त्याचा घोडा करून हे करत होती, त्यावेळेला परशुराम तिथे आलेले आहेत. आणि परशुरामांनी त्यांनी बघितलं की जे धनुष्य कोणी उचलू शकत नाही, ज्याला कोणी प्रत्यंचा लावू शकत नाही, ही घोडा करते म्हणजे ही आदिशक्तीचा अवतार आहे. आणि त्यावेळेला त्यांनी जनक राजाला सांगितलं होतं की हिचं अशा वीरपुरुषाशी लग्न लावून दे जो हे धनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा लावेल. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे तो प्रत्यंचा श्रीरामाने लावलेला आहे. बरं, श्री विष्णूंचं जे धनुष्य होतं ते नंतर धनुष्य रुचिक ऋषींकडे आलं. कारण नंतर भार्गव हा अवतार विष्णूंचाच असल्यामुळे रुचिक ऋषींकडे ते आलं. त्यांनी ते जमदग्नींना दिलं, कारण जमदग्नी तेवढे निष्णात होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी ते परशुरामाला दिलं. म्हणजे तेही धनुष्य यांच्याकडे आलं. आणि हे धनुष्य जेव्हा वैष्णव धनुष्य त्यांच्याकडे आलं ते त्यांनी परशुरामांनी रामाच्या भेटीमध्ये शेवटी त्याला दिलेलं. म्हणजे विष्णूचं पण आणि शंकराचं या दोन्हीचं त्याच्याकडे एकत्रित बळ श्रीरामाकडे आलेलं आहे. आता इथे रामही क्षत्रिय आहे, भीष्मही क्षत्रिय आहे, द्रोणही क्षत्रिय आहेत. हे मुद्दामून का सांगते, 21 वेळा निक्षत्रिय केली हे वारंवार म्हटलं जातं आणि त्याचा विरुद्ध अर्थ लावला जातो. अर्थाचा अनर्थ होतो, तो होऊ नये म्हणून सांगते. आणि हे अस्त्रविद्येमध्ये प्रवीण असणारे असे जे परशुराम होते त्यांच्याबद्दल बोललं जातं, म्हणून हे मुद्दामून सांगावं असं वाटतं. वाल्मिकी रामायणामध्ये असा उल्लेख आलेला आहे की ज्या वेळेला परशुराम येत होते म्हणजे त्यावेळेला आपण बघितलं तर त्रेतायुग आणि द्वापारयुग याचा जो संधिकाळ आहे त्यावेळेला
तर त्यावेळेला जेव्हा परशुराम येत होते त्यावेळेला रस्त्यावर इतकी गडबड गोंधळ माजला, पक्ष्यांचा कोलाहल माजला, प्राणी इकडून तिकडून पळत होते, धुवाधार वादळ वारे सगळे सुटले होते. ही कसली चिन्ह आहे. आणि त्याच वेळेला श्रीराम आपलं लग्न वगैरे करून आपल्या अयोध्येला परत चालले होते. दशरथांनी वशिष्ठांना विचारलं की एवढं काय झालं की हे असं सगळं निर्माण वातावरण झालं, काही अपशकुन आहे का? तेव्हा वशिष्ठांनी सांगितलं नाही, परशुराम येतोय. परशुराम येतोय म्हटल्यानंतर त्यांनी त्याचं वर्णनही करताना खूप छान केलं की ज्याच्या मस्तकावर मोठ्या मोठ्या जटा आहेत, त्याचं तेज कुणाला सहन होणारं नाहीये, सामान्य मनुष्य त्याच्याकडे पाहूच शकत नाही. त्याने आपल्या खांद्यावर परशु ठेवलेला आहे आणि विद्युत समान बाण त्याच्या हातामध्ये आहे, ते त्यांनी धारण केलेलं आहे. प्रत्यक्ष शिवशंकरासारखे ते भयानक असे दिसत आहे आणि त्यांच्या येण्याची ही सूचना आहे. कैलासाप्रमाणे धिप्पाड असे आहे, म्हणजे दोन्ही शक्ती असल्यामुळे तसं त्यांचं सगळं वर्णन त्यांनी केलं आणि म्हणे घाबरू नका, परशुराम येतोय. आणि मग हे सगळं झाल्यावरती परशुराम येतात, सर्वजण त्याची पाद्यपूजा करतात, श्रीरामही त्यांना वंदन करतात. आणि मग त्यावेळेला ते म्हणतात की मी ऐकलंय की तू शिवधनुष्यही म्हणजे त्याला प्रत्येकचा लावताना ते त्याचा भंगही झालाय, म्हणजे तू शिवाचंही सगळं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे हेही मी ऐकलंय. आणि मात्र मी तुला जे सांगतोय ते तू मला करून दाखव. आत्ता माझ्याकडे हे जामदग्न धनुष्य आहे, म्हणजे वैष्णवांचं जे आलेलं विष्णूचं जे दिलेलं आहे, रुचिक ऋषी जमदग्नी आणि आता परशुरामाकडे जे आहे, हे जे वैष्णवांचं धनुष्य आहे, विष्णूचं धनुष्य आहे, ते मी तुला देतो. त्याला प्रत्यंचा लावून दाखव, म्हणजे मला समजेल की तू खरोखरी माझ्याशी युद्ध करायला ताकदवान आहेस की नाही. नाही तर तुझ्याशी युद्ध करण्यात हरकत नाही, पण तो प्रत्यंचा तू लावलास तर मी द्वंद्व युद्ध तुझ्याबरोबर करायला तयार आहे, अन्यथा नाही. त्यांनी तो प्रत्यंचा तिथे लावला, ते धनुष्य वाकवलं आणि ते त्यांनी श्रीरामाने लावल्यानंतर मात्र त्यांना नमस्कार केलेला आहे. म्हणजे परशुरामाने श्रीरामांना नमस्कार केला, ह्याला फक्त भगवान विष्णूंचाच अधिकार आहे आणि तो तू केलास, याचा अर्थ हा तुझा सुद्धा पुढचा अवतार आहे, रामाचाच अवतार आहे. परशुरामाकडनं तो रामाकडे जाणार आहे, त्यामुळे हे तेज सुद्धा मी तुला अर्पण केलेलं आहे, असं त्याने म्हटलेलं आहे. आणि ते दोन्ही तेज परशुराम हळूहळू निस्तेज झालेले आहेत आणि परशुरामाचा अवतार संपलेला आहे. त्यांचं पूजन वगैरे सगळं झाल्यानंतर रामाने त्यांना नमस्कार केलेला आहे आणि मग ते नंतर महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करायला गेले वगैरे, अशा पद्धतीने ते सगळं वर्णन आपल्याला याच्यामध्ये येतं, रामायणामध्ये येतं. आता पूर्वीच्या काळी काय होतं, पूर्वीच्या काळी काय होतं की एखादं कार्य पूर्ण झालं की यज्ञ करायची प्रथा होती आणि त्याप्रमाणे कश्यप ऋषीने सांगितलं, आता तुझं कार्य संपलंय, सगळं होत आलेलं आहे, आता तू एक यज्ञ कर, विश्वजित यज्ञ ज्याला म्हटलं जातं. इंद्राने वगैरे विश्वजित यज्ञ केलाय, तो विश्व हातामध्ये घेण्यासाठी केलेला आहे, मिळवण्यासाठी केलेला आहे. पण परशुरामांचं वेगळं आहे. परशुरामांनी त्याच्यासाठी हा यज्ञ केलेला नाही. हा यज्ञ अशासाठी करायचा होतो की सर्वस्वाचं दान करून द्यायचं असतं, आणि सर्वस्वाचं दान केल्यानंतर आपल्याजवळ काही राहत नाही, तुझ्याजवळ काहीही आता शिल्लक नाही. आता तू तपश्चर्येला जा आणि तुझं जे सात्विकतेचा सगळा भाव आहे तो तिथे स्वस्थपणे तू राहा, तुझा अवतार कार्य आता संपलेला आहे. या दृष्टिकोनातून तो यज्ञ केलेला आहे. आणखीन एक त्याचं महत्त्व असं आहे की हा यज्ञ करताना तिथे विश्वजित यज्ञ जो आहे, ते आधी जे काही तू क्षत्रियांना मारलेलं वगैरे त्याचं प्रायश्चित्त म्हणून तू तो कर आणि सात्विक भाव घेऊन तिकडे जा आणि तपश्चर्या कर, असं रुचिक ऋषींनी सांगितलं होतं. म्हणून तेही त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हा विश्वजित यज्ञ करायला सुरुवात झाली आणि त्याचा अग्नी जसजसा वाढत गेला, तर तेजोमय होत गेला, तसतसा परशुरामाचा चेहरा शांत निवांत असा होत गेला. म्हणजे तो थोडक्यात सात्विक भाव त्याच्यामध्ये आला. त्याचंही वर्णन आपल्याला म्हणजे एका पुराणामध्ये पाहायला मिळतं. आणि हे सगळं झाल्यानंतर हा जो यज्ञ केला होता त्यावेळेला वेदांचं संहितीकरण झालेलं नव्हतं, त्याच्या आधीचा हा यज्ञ आहे, म्हणून परशुरामाच्या बाबतीमध्ये याला महत्त्व प्राप्त होतं. वेदांचं संहितीकरण झालेलं नव्हतं. ज्या वेळेला या यज्ञाची दक्षिणा द्यायला सुरुवात झाली तेव्हा रेणुका माता तिथे प्रगट झाली, तिने सर्वांना दर्शन दिलं आणि ते दर्शन देऊन तिने स्तवन सुरू केलं. त्यावेळेला सत्यलोकातनं वेदही खाली आले आणि ते वेद तिच्या मुखातनं बाहेर पडले, असं
महात्म्यामध्ये, रेणुका महात्म्यामध्ये सांगितलंय. ते वेदही तिच्या मुखातनं, तिच्या निश्वासातनं बाहेर पडले असं सांगितलंय. ते आपल्याला माहिती आहे. शैव, वैष्णव आणि अशा प्रत्येकजण आपापल्या देवतेच्या ह्यातनं वेद बाहेर पडले असं म्हणतात. त्याप्रमाणे रेणुका मातेच्या ह्याच्यातनं वेद बाहेर पडले आणि मग त्याचं संहितीकरण झालं. त्यामुळे त्याच्या पूर्वीचा असा हा यज्ञ असं त्यांनी म्हटलं. आता ह्या सगळ्या ह्याच्यातनं त्यांनी सगळ्या भूमीचं दान करून ठेवलं. आता राहणार कुठे परशुराम? राहणार कुठे? चिरंजीव आहे ना. पण मग त्यावेळेला कश्यप ऋषीने त्याला सांगितलं, तू अपरांत भूमी तयार कर. अपरांत भूमी, अपरा विद्या वगैरे आपल्याला माहिती आहे, पण अपरा याचा आणखीन एक अर्थ पश्चिम असा होतो. आणि त्यामुळे भारताच्या पश्चिम दिशेला अंत, परांत, पश्चिमेचा जो अंत आहे म्हणजे समुद्रच आहे ना भारताच्या पश्चिमेला, आणि तिथनं जो अंत आहे ती समुद्राची भूमी मागे सरकव तुझ्या परशूच्या आधाराने. जसं सुरुवातीला केलं होतं हिमनग फोडून, त्याप्रमाणे ती मागे सरकून ती भूमी येईल, तिथे तू राहू शकतो. पण अर्थात ते तिथेही नंतर राहिलेले नाहीत. पण त्यांनी हा सगळा अंत करायला सांगितला आणि त्यांनी जी भूमी निर्माण केली त्याचं ते सगळं स्वरूप आहे. ते जे असं आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांनी हे बाण मारलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. असे 14 ठिकाणी बाण मारले आणि त्या बाणाने ती भूमी मागे सरकवलेली आहे आणि त्याला बाणगंगा असं त्या 14 ठिकाणांना नाव दिलं गेलं आणि ते तीर्थक्षेत्र झालेली आहे. अशा तऱ्हेने त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे त्यांनी म्हटलंय कन्याकुमारीच्या समुद्रामध्ये त्या ठिकाणी बाण मारायचं त्यांनी ठरवलं आणि तिथे जे भूमी निर्माण झाली त्याला केरळ असं नाव पडलं. म्हणजे अशा पद्धतीने ती नावं पडलेली आहेत. आणखीन महेंद्रगिरीच्या पायथ्यावरनं जी वशिष्ठी नदी वाहत होती, सागराला मिळणारी होती, तिथे दालभ्य मुनी जे होते त्यांना तो प्रदेश आवडला. म्हणजे यांनी जो बाण मारून जी निर्मिती केली होती तो दालभ्य ऋषींना आवडला. तेव्हा ते म्हणले, तुम्ही इथे राहा आणि तुम्ही इथे राहून तुमचं तप वगैरे आचरण करा. दालभ्य मुनींना हा प्रदेश दिला म्हणून त्याचं दाभोळ असं नाव पडलं. ही आपल्याला माहितीची नावं आहेत तेवढीच फक्त सांगते. म्हणजे आणखीन असं झालं की ते जेव्हा कावेरीच्या बाजूला गेले त्यावेळेला तिथे काही ब्राह्मण वर्ग जो होता तो परशुरामांचं त्यांनी स्वागत केलं. त्यांनी त्यावेळेला जो सागर मागे हटवला आणि तिथेच सगळ्या ब्राह्मवृंदांनी यावं, त्यांचं वेदपठण वगैरे करावं आणि म्हणून ही सगळी मंडळी परशुरामाबरोबर निघाली आणि परशुरामाने एक सुंदर म्हणजे तिथे वसाहत निर्माण केली. त्यांना पाहिजे ते सगळ्या गोष्टी तयार करून दिल्या आणि मग ते केल्यानंतर हे चित्त पावन असलेले असे जे ब्राह्मण होते त्यांना तिथे नेऊन ठेवलं आणि चित्त पोळण म्हणजे आत्ताचं चिपळूण, तिथे हे सगळे राहिले आणि त्यांना चित्त पावन असं म्हटलं गेलं. आपणही म्हणतो चित्त पावन ब्राह्मण वगैरे. अशा तऱ्हेने त्यांनी वेगवेगळे हे निर्माण केले, पण तरीही ते तिथे कुठे राहिले नाही. ते महेंद्र पर्वतावर जाऊनच त्यांनी चिपळूण वगैरे, आणि चिपळूणच्या जवळ आपल्याला सगळ्यांना माहिती असेल परशुरामाचं मंदिर आहे. आणि परशुरामाचं मंदिर पाहिलेलं ज्यांनी असेल त्यांना हेही माहिती असेल की त्याच्या बाजूला 2 मूर्ती आहेत. परशुरामाच्या मूर्तीच्या बाजूला 2 मूर्ती आहेत. अगदी सुरुवातीला मी उल्लेख केला होता काळ आणि काम. ह्या काळ आणि कामाच्या म्हणजे त्या दोघांच्या त्या मूर्ती आहेत ज्याच्यावर या परशुरामांनी विजय मिळवला होता आणि धर्मासहित मिळवलेला होता. अशा पद्धतीने असल्यामुळे परशुरामाच्या देवळामध्ये सुद्धा 3 मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. एकाला काळाराम म्हणता येतात, एकाला भार्गवराम म्हणतात आणि एक परशुराम. अशा पद्धतीने त्या 3 मूर्ती तिथे आपल्याला दिसतात. म्हणजे जिथे जिथे अन्याय अनिती होती, मानवता पायदळी तुडवली जात होती, विद्वानांवर आक्रमण केलं जात होतं, अशा ठिकाणी परशुरामाचं स्मरण केलं म्हणजे त्याचे गुण आपल्या अंगात बाणवले, त्या पद्धतीने आपण तप केलं तर हे सगळे परशुरामाचे गुण आपल्यात येतात. म्हणजे प्रत्यक्ष परशुराम तिथे उपस्थित होतात आणि ते शक्तिबुद्धीच्या रूपाने तिथे प्रगट होतात आणि मार्ग काढतात असं म्हटलं जातं. त्रेतायुगातलं जे आहे तो आपला अमोघ बाण त्यांनी वैष्णव धनुष्य जे होतं ते श्रीरामानं दिलं. आणि पुढे द्वापार युगामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की श्रीकृष्णाला सुदर्शन चक्र त्यांनी दिलं. अर्थात ह्या सुदर्शन चक्र देण्यावरनं अनेक प्रकारच्या कथा आहेत, पण महाभारतातली जी कथा आहे ती अशी आहे की सुदर्शन चक्र परशुरामाने श्रीकृष्णाला दिलं. पण श्रीकृष्णाला सुदर्शन चक्र कुणी दिलं हे आपल्या गुगलबाईंना विचारलं तर त्या बरेच माहिती देतात वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या कथांची. त्यामुळे असं स्पष्ट
तेच विधान खरं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. पण तरीसुद्धा हे कलियुगात अवतरणाऱ्या हा कल्कीला सुद्धा पुढे, म्हणजे पहिलं आपण बघितलं त्रेतायुगात श्रीरामाला दिलेलं धनुष्य, नंतर बघितलं ते श्रीकृष्णाला दिलेलं सुदर्शन चक्र असं म्हणूया महाभारताच्या कथेप्रमाणे, आणि परशुराम द्वापार युगात होते हे आत्ता आपण बघितलं. आणि तसंच पुढे कल्की युगामध्ये सुद्धा कल्कीला सांगोपांग वेद आणि 64 कलांचं शिक्षण द्यायला परशुराम असतीलच असं म्हटलं जातं. अशा तऱ्हेने हे जे परशुरामाचं व्यक्तिमत्व आहे, क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज हे दोन्ही एकत्रित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्याबद्दल भिन्न भिन्न कथा आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टींच्यातल्या थोड्याशा कथा घेऊन त्यांचं चरित्र फक्त तुम्हाला सांगून परशुराम म्हणजे काय आणि त्याची वृत्ती काय आहे, त्याला निःक्षत्रिय वगैरे त्याने काही केलेलं नाही, या पद्धतीने काय केलं नक्की, या सगळ्या गोष्टींचा ओहापोहा आपण केला. अशा या थोर परशुरामांना वंदन करून आपण इथेच थांबूया.